नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 14 जानेवारी आणि वार आहे बुधवार आणि आज आहे मकर संक्रांती. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर अजूनही आपला कालचा व्लॉग लाईव्ह झालेला नाही मिळत, कारण की अजून 10:30 वाजलेले आहेत. आज थोडा लवकर फ्रेश झालो. तसं तर मी रोज लवकरच फ्रेश होतो, नाही लवकर उठतो पण लवकर फ्रेश नाही होत. तर आता कॉफी पिऊया आणि पाहूया आज काय होते. आज पतंग उडवूया, बघू उडवलं तर ते तुम्हाला बघायला भेटेल. पण कालच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या, कारण की खूप कष्ट घेतलेले आहेत आणि व्हिडिओज काढायला भेटत नव्हत्या. जेमतेम कशा तरी काढलेले आहेत, ते तुम्ही बघितलेच असतील या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आणि जास्त बोललेलो पण नाही मिळत, खूप म्युझिक यूज केलेली आहे. तर पाहूया आज काय होते. पहिले पिऊया ब्लॅक कॉफी ब्लॅक. तसं तर मी 11:30 वाजता येऊन बसलो आहे अमोलकडे, कारण की मी मिनी व्लॉग एडिट करतो आहे राजस्थानवाल्या ट्रिपचा, आपला पूर्ण खाटूश्याम वगैरे. तर त्याच्यात मी फोटोज आणि स्नॅपचे व्हिडिओज आणि रँडम व्हिडिओज ज्या अमोलने काढल्यात आणि गुड्डीने काढल्यात त्या ॲड करून व्हॉइस ओव्हर देणार आहे. तर ते नक्कीच पहा तुम्ही. यूट्यूबवर पण येईल आणि इंस्टाग्रामवर पण येईल. मी आलो होतो गुड्डीकडे आणि आता आलो आहे उमरोली ईस्टलाच. बिल्डिंगमध्ये थोडं काम आहे आणि पतंग उडवण्याचा ऑलमोस्ट प्लॅन आपला कॅन्सलच झालेला आहे असं समजा, कारण की अमोलला काम आलं आणि अमोल गेला आहे पालघरला. तर आता अमोल येईल तेव्हा पतंग उडवू. हे बघ इथे लहान पोरं पतंग उडवत आहेत. आता जस्ट घरी आलो, आता जेवतो. तसं तर प्लॅन होता की केस आणि दाढी करायला जाऊ, पण आजच्या दिवशी केस वगैरे कापत नाही असं सांगितलं आहे. तर पाहूया आता काय होते. तर कमेंट करून सांगा तुम्ही की मी केस कापले पाहिजे की नाही, की वाढवू. आणि आता जेवतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो काही प्लॅन झाल्यावर. जेवणामध्ये आहे राईस, चिंच कढी आणि चिकन फ्राय आणि कांदा पण आहे बघा. मकर संक्रांत खरी आमच्या प्रतीक भाऊंचीच आहे बघा. एकटाच पतंग उडवायला लागला आहे, वन मॅन शो. त्याच्यासाठी तो बघा वरतून विमान आलेला आहे कापायला. कोण पतंग उडवेल असं, कापायला येईल असं कोण. आता मगाशी उडवलेलं पतंग, पण त्याचा पण पतंग कापला आणि माझा पण, दोघांचा पतंग कापला. आता पुन्हा उडवलेला आहे आणि आता वाट बघतो कोण येतोय का. हा आहे आमचा मीत, जो थंडा पडला होता थोड्याच दिवसापूर्वी, खूप आजारी होता. आता बरा आहे का तू? आता एकदम फिट आहे भाई. आज कमबॅक करणार आहे संध्याकाळी. आता आम्ही पतंग उडवत आहेत. प्रतीकने तर उडवलेला आहे, वरती दिसत असेल. इथे ह्याने पण उडवलेला आहे ना. माझा पतंग जमिनीवर आहे आणि तो अथर्व मागून येत आहे पतंग कापायला. त्याचे 2 पतंग विकीने कापल्यात आणि विकीचे 2 पतंग त्याने कापल्यात. तर फायनली गाईज आपला पतंग उडलेला आहे. म्हणजे प्रतीक आपला उडवत आहे पतंग आणि मी प्रतीकचा. दिसतो का तुम्हाला? हाय हाय खाता खाती लागली बाई, लागली वाचली बाई. आम्ही दुसऱ्यांचे पतंग कापायला इकडे तर दाखव. परत बंद केलेला. हा भाई गेला. दे तुझ्या आता दोन गेले. बोल. आता आमचे दोन्ही पतंग गेलेले आहेत. ती फिरकी. आता वरती तर दिसत नाही, आपला S24 नाही मिळत, नाही तर दिसले असते पतंग. काय विकी, बजेट कमी आहे आमचा. आता आमचा पतंग अडकलेला आहे तिथे आणि हे दोघं चालल्यात बघायला पतंग भेटतो का नाही. पतंग अडकायची वाट बघतात. आणि 2 माफिया आलेले आहेत, पतंग माफिया आलेले आहेत. वाट बघत आहेत पतंग खाली पडेल आणि खूप आतुरतेने वाट बघत आहेत. आता अथर्वचा पतंग आलेला आहे वरतून परत. हे ते पण उडतील सर्व. हा बघा आलेला आहे. आता कापाकापी लागणार आहे, लागल्यावर तुम्हाला दाखवतो. पतंगचा स्टॉक तर आपल्याकडे भरपूर आहे. आधी खूप कापलेले आहेत आणि आपण पण कापलेले आहेत. आणि तो 100 पतंगवाला गेला कुठे? एवढे पतंग उडवून पण आमच्याकडे एवढा स्टॉक उरलेला आहे. 14 फेब्रुवारीसाठी हा पतंग आणलेला आहे विकीने खास. हे विकी इकडे बघ ना. हा बघ तुझा पतंग. तो व्हॅलेंटाईन पतंग मी इथून उडवणार आणि डायरेक्ट सोडणार आहे. बरोबर घराच्या ओटीवर पडेल.
काय सिक्रेट काय बोलत होता तू? इथे मी मेसेज लिहिलेला आहे तो तुम्हाला असं दिसणार नाही. ते आहे ना स्पेशल जरा गॉगल येतो तो लावल्यावरच ते काय लिहिलं ते दिसेल याच्यावर. पण तो पडणार कुठे आहे? तो पडेल कोणाकडे पडेल त्याच्याकडे. आता आमचे पतंग खाली उतरवलेले आहेत आणि आम्ही दुसऱ्यांचे पतंग कापताना बघायला लागले. आम्हाला आता थकलो आम्ही आता नाश्ता करतो आणि पुन्हा उडवतो मग काय मी काय रे जाम शो इथे बघा समोर शो चालू आहे. पाहू थांबा झूम. हा हे बघा 2 पाखरं दिसतात त्यांचा शो चालू आहे ते आम्ही बघत आहे. गेला का आपला आप्पाचा आपला परत. आज आम्हाला मजा नाही आलेली मिळत पतंग उडवायला. पुढच्या वर्षी आम्ही असं ठरवलंय की आम्ही गुजरातला जाऊ. काय विकी? पालघर वगैरे काय नाही. पुढच्या वर्षी डायरेक्ट आम्ही फक्त पतंग उडवण्यासाठी 13 जानेवारीला गुजरातला जाऊ आणि 14ला तिकडे पतंग उडवू आणि 15ला परत येऊ. एकच दिवसाची ट्रिप करू. हो नक्कीच. इथे मजा नाही येत मिळत आज. इथे पतंगच नाही दिसत आहे. काय माहिती का आमच्या लेवलची मुलं सर्व कामाला गेले. आता पतंग कोण नाही उडवत मिळत. 4 ते 5 जेमचे पतंग आहेत. आता आम्ही आलो होतो सरीमध्ये. प्रतीकला काय पतंगच उडवायचं आहे पूर्ण वेळ. आता इथे थोड्याच वेळात आम्ही क्रिकेट खेळू. अजून कोणच आलेलं नाही मिळत कारण की आम्हीच लवकर आल्यात आणि ह्याची आज हालत खराब केलेली आहे प्रतीकने. आणि आता आम्ही मॅच बघायला लागल्यात. आम्ही मॅच बघायला लागल्यात कोणाची रे? सुशांतची. आणि सुशांत आउट ऑफ फॉर्म आहे. 2 बॉल खेळतो 3ऱ्या बॉलला आउट होतो. काहीतरी बोल ना काहीतरी बोल. सबस्क्राईब करा चॅनलला. कोणाच्या चॅनलला? हार्दिक पाटील. नीट बोल. सबस्क्राईब करा हार्दिक पाटीलचा. गेला अरे गेला. सुशांतची मॅच चालू आहे इथे. सुशांत 44 वर नॉट आउट आहे आणि त्याकरता आमचा 6 रन पाहिजे सुशांतला 50ला. 6 आणि नो बॉल. हा याला 50 2 रन मध्ये 50 मारली पाहिजे होती जा आला. सुशांतला पण 500 रुपये वाटत होता. आता आमचा गेम चालू करायला लागेल. आता बस पहिली मॅन ऑफ द मॅच सुशांतला 5 मॅच म्हणून 6वी मॅन ऑफ द मॅच भेटली आहेत. पहिल्यांदा त्याने आमचं नाव रोशन केलेलं आहे. प्लेअर चालला तो पण आज सुशांत वजे. पहिल्या मॅचमध्ये मी आणि पियुष 45 नॉट आऊट. आम्ही खूप चांगले रन बनवले. आता सेकंड मॅच चालू आहे. आता आमची बॅटिंग आलेली आहे. आता आम्ही सर्वांना बॅटिंग देत आहेत. आणि आता एक मी पटकन रील शूट करतो ती तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघा. हार्दिक आता कसं वाटतं तुला? भाई 3 मॅच जिंकून काय उपयोग नाही मिळत. शेवटची मॅच हरून शेवटचीच मॅच इम्पॉर्टंट असते. आणि आमचे इवाजू कसं वाटतं ना आमचे मनू? आम्ही एवढे भारी खेळलेले पहिली मॅच पण काय फायदा नाही झाला आमचा. दुसऱ्यानंतर मॅच उतरवला ना आम्हाला. जस्ट नवीन पाईप आणलेला आहे आमच्या मंडळाने. पैसे जमा करावे व्हिडिओ बघत असतील तर जे येतात खेळायला. आणि आता ग्राउंडचं शिंपण चालू आहे. 7:40 झालेले आहेत. आता 7:30 वाजता घरी आलो. म्हणजे सर्व पाणी वगैरे शिंपत होते म्हणून थांबलो होतो आणि गोष्टी करत. तर आता व्हॉइस ओव्हर करायचा आहे थोड्याच वेळात. जी आपण रील म्हणजे मिनी व्लॉग आपला सेकंड मिनी व्लॉग व्हॉइस ओव्हरवाला तो येणार आहे लवकरच. आज व्हॉइस ओव्हर करूया. उद्या नाहीतर परवा अपलोड करेल. म्हणजे ही व्हिडिओ येईल त्या दिवशी नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी अपलोड करण्यात येईल. तर पाहूया आता काय होते. 8:30 वाजलेले आहेत आणि आता जेवणामध्ये अंडा भुर्जी, चिकन फ्राय आणि चपाती. आ जाओ खाना खाने भाई लोग. तर आता 10 वाजलेले आहेत आणि मिनी व्लॉग एडिट करायचं राहून गेलं. मी अमोलकडे गेलेलो. टॅब ठेवला म्हणजे आयपॅड आणि आलो घरी. आता झोपतो व्हिडिओ एडिट करून. एडिट ऑलमोस्ट झालेली आहे. प्रोड्युसिंगला टाकेल आणि झोपून जाईल. मग सकाळी लवकर उठेल आणि अपलोड करेल. थंबनेल आणि टायटल वगैरे सर्व सकाळीच करेल. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.